पहिल्या श्रावणी सोमवारच्या माझ्या सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. महादेवाच्या कृपेनं आशीर्वादानं तुमची सगळी स्वप्न लवकर पूर्ण होत हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. हॉलमध्ये आपली जी डेकोरेटिव्ह सायकल आहे ना, त्याच्यामध्ये हा मनी प्लांट आणि पर्पल हार्ट असते. तर त्याच्यावरती ना खूप धूळ बसली होती. अगोदर घर झाडलं, झाडताना त्यांच्याकडे लक्ष गेलं की दिसलं की धूळ गेली आहे म्हणून म्हटलं चला ह्यांना आंघोळ घालून घेऊया. मग ह्या दोन्ही झाडांना आंघोळ वगैरे घालून घेतली. आज महादेवांची पूजा करायची, म्हणजे रोजच आपण पूजा करतो पण आज श्रावण आहे त्यामुळे त्यांची गळकी जी ठेवलेली असते ना, ते गळकी सुद्धा मी काढलेली होती. ही जी पुढं तुम्हाला तांब्याचं ताट समोर कट्ट्यावरती दिसत असेल आणि छोटी गळकी आहे ना त्याच्यावरती ठेवलेली. अचानक आमचं शिंगणापूरला जाणं झालं होतं. मग शिंगणापूरला गेल्यानंतर ना ती महादेवाच्या पिंडीवर जी गळकी असते ना ती तिथून आणली होती. देवपूजा वगैरे करून झाली होती, पण पंचामृत, दही, दूध, मध ह्यानं ना महादेवांची स्पेशल अशी मला पूजा करून घ्यायची होती आणि त्या पूजेसाठी वेळ लागणार होता. म्हणून अगोदर म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊया दोन्ही लेकींसाठी. आज त्या दोघीही क्लास होता पण गेलेल्या नाहीत आणि त्या दोघींना घरी असलं की भूक लवकर लागते. पुरणपोळीचा स्वयंपाक मात्र नंतर करणार आहे. अगोदर फक्त साधी भाजी आणि चपातीचा स्वयंपाक करून घेणार आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करत बसले तर पूजा सगळ्या गोष्टी वेळेवरती होत नाहीत. म्हणून आज तांदुळशाची भाजी करायला घेतली होती. 2 दिवसापूर्वी आई आली होती माझी, मी काही शूट वगैरे घेतला नाही. मग शेतातली येताना ना तांदुळशाची भाजी घेऊन आली होती. ती कढईमध्ये तेल गरम केलं होतं भरपूर, छोट्या उकळीत लसूण ठेचून घेतला, तो टाकला आणि त्याच्यामध्ये ही तांदुळशाची भाजी टाकून घेतली, चवीपुरती मीठ टाकून घेतली आणि मिक्स करून घेतली. बघा प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते पण खायला अप्रतिम लागते आणि अशी साध्या पद्धतीनं फक्त लसणाची फोडणी घालून केलेली तांदुळशाची भाजी आहे ना, ती तर आणखीनच छान लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी पटकन शिजते. मला पूजा वगैरे करून घ्यायची होती म्हणून हीच भाजी करावी म्हणून घेतली आणि तसंही माझ्या दोन्ही लेकींना ना ही भाजी आवडते. आता बघा बोलत बोलत तुमच्याशी ही भाजी सुद्धा मस्त अशी शिजून तयार झाली होती. त्यानंतर म्हटलं चला आता पटकन पूजेचं लागणारं साहित्य काढून घेऊया म्हणून इथं ताटामध्ये एक वाटी घेतली होती. त्याच्यामध्ये आज शिवमूठ तांदूळ आहे म्हणून तांदूळ सुद्धा काढून घेतले. दही, तूप, पंचामृत, जे काही मध लागणार होतं ना ते एक एक करून सगळं साहित्य काढून घेतलं. म्हणजे एकदा का पूजेला बसलं, अभिषेक करायला बसलं की सारखं सारखं उठायला नको म्हणून. तसं तर आज माझ्याकडे बेलपत्र नव्हतं. अहो म्हटले थोड्या वेळाने मी गावात गेल्यानंतर तुला बेलपत्र आणून देतो, तू पूजा करून घे, आणल्यानंतर वाहिलं तरी चालतंय. म्हणून म्हटलं चला वेळ नको घालवायला म्हणून एक एक साहित्य लागणार ताटात काढून घेतलं, म्हणजे पूजा करताना सारखं उठावं लागणार नाही म्हणून. आणि म्हटलं आल्यानंतर बेलपत्र व्हावूया. इथं आता त्या वाटीमध्ये पूजेसाठी लागणारं, अभिषेकासाठी लागणारं दूध सुद्धा काढून घेतलं होतं. तुमची झाली का पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा? मला कमेंट करून नक्की सांगा. झाली नसेल तर संध्याकाळपर्यंत आज कधीही शिवमूठ अर्पण केली ना देवाला तरीही चालून जातं. आता तीच कढई होती, भाजी काढून घेतली, कढईमधली घासून घेतली आणि इथं आहोंनी पण आज श्रावणी सोमवार पकडला आहे आणि त्यांना पण गडबड असते सकाळी जाण्याची, घाई गडबड. म्हटलं जेवण करायला दुपारी कधी येवोत किंवा संध्याकाळी येवोत, त्यांचं काय त्याचं टायमिंग फिक्स नसतं. म्हणून कढईमध्ये तेल गरम केलं. आपल्या बागेतल्या हिरव्या मिरच्या ताज्या ताज्या टाकल्यामुळं किती हिरवागार रंग आलाय तुम्ही बघू शकता. आणि मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची टाकून घेतली आणि रात्रीच मी त्यांनी म्हटले मी उपास पकडणार आहे म्हटल्यानंतर खिचडी रात्रीच भिजू घातली होती. माझ्याकडे थोडी मोठी खिचडी शिल्लक होती आणि थोडी छोटी होती, त्यामुळे दोन्ही खिचडी मिक्स करून मी भिजत घातल्या होत्या. बटाटा, हिरवी मिरची तेलामध्ये छान वाफवून घेतली आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेली खिचडी आणि चवीपुरतं मीठ टाकून ही खिचडी बनवायला घेतली होती. आता आज आहोंचा पण उपवास आहे आणि माझाही उपवास आहे. तसं तर काल भावाचा उपवास होता, आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळे संध्याकाळीच आजचा उपवास सोडला जाणार. दुपारी सोडला तर परत संध्याकाळी भूक लागेल म्हणून मी तर संध्याकाळीच उपवास सोडणार आहे. लागोपाठ 2 दिवस असे उपवास आले ना, खिचडी खाल्ली ना तर म्हणजे नको होतं 2-2 दिवस खिचडी खायला. चला चालायचं तसं कधीतरी. आणि इथं आता खिचडी बनवून छान तयार झाली होती. बघा स्वच्छ धुतलेलं दाखवलं होतं मी तुम्हाला, त्यामुळे किती छान असे टवटवीत दिसायला लागलाय मनी प्लांट. आणि ही जर सायकल तुम्हाला हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ह्याची मी, तुम्ही तिथून ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. आणखीन मला पुरणाच्या स्वयंपाकाचं नियोजन करायचंय. आता फक्त सकाळचा सगळा स्वयंपाक करून झालाय सगळ्याचं. पेटपूजा आणखीन काय ऊन पडलेलं नाही. फुलं मात्र खूप सुंदर आलेत, म्हटलं चला दाखवावीत. हे बघा कसली छान फुलं आले बघा, रंगीबिरंगी रंगीबिरंगी, बघायला फार भारी दिसते एकदम. ऊन असेल ना
आणखीन गोड असं रंग दिसते त्याचे उन्हामध्ये. तर इथं सगळे अशी ही फुलं आलेत ह्याच्यामध्ये. वरती पण पिवळ्या रंगाचे आहेत. म्हटलं बाहेर एक फेरफटका मारावा म्हणजे तेवढंच फ्रेश वाटेल. ही सदाफुली आहे आपली अशी पांढरी आणि थोडंसं गुलाबी रंग आहे ह्याच्यामध्ये. गुलाबी जास्वंदाचं रोप आणलंय ना, त्याला सुद्धा बघा छान असं फुलं आले. अलीकडनं मधमाशा भरपूर यायला लागल्यात बागेमध्ये. सगळीकडे फिरत असतात, भीतीच वाटते चावायची. हे बघा पाठीमागचं असं सगळं इतकं सुंदर सुंदर दिसतंय. सगळे हे छान दिसतं एकदम. बाहेर आलं नाही तर एवढा सगळीकडलं छान दिसतं. गुलाबाचे फुलं थोडीशी आता कमी झालेत. ठीक आहे, मी सुकलेली सगळी कट करून टाकलेत. कुंड्या काल तुम्ही परवाच्या व्हिडिओत बघितलं असेल मी कदाचित, का कालच्याच व्हिडिओत सरकून ठेवल्या होत्या. काल काही मी शूट घेतलं नाही. सकाळी हे झाडून वगैरे काढायला बराच वेळ गेला, जवळजवळ 1.5-2 तास मी आवरत होते सगळं. ऊन आलं बघ. ऊन आल्यानंतर इतकं छान वाटतं की विचारायला नको. तिकडल्या बाजूच्या ज्या कुंड्या होत्या ना, त्या सगळ्या इकडं आणून ठेवलेत. आता ह्यातल्या काही कुंड्या आहेत ना रिकाम्या झालेत. आता बघू नर्सरीत फेरफटका कधी होतोय त्यावेळेस मग नवीन त्या ज्या कुंड्या रिकाम्या झालेत ना त्याच्यात लावायसाठी मला रोपं पण आणायचेत. पारिजातचा सडा दाखवते सकाळी. आज काय मला व्हिडिओ घेणं झालं नाही. भरपूर फुलं पडली होती. भरपूर असे हे केसरी केसरी दांडे दिसतात का तुम्हाला पारिजातच्या फुलाचे? भरपूर फुलं येतात एकदम, पडतात रोज. आज हे बघा ह्याला सुद्धा रोज फुलं यायला लागलीत. आता भरपूर फुलं आले ना, नक्कीच ह्याचा गजरा ट्राय करणार आहे. इथं पण फुलं आले. मला भरपूर आवडतं हे फुल. हे सगळं झाडून काढले म्हणलं 1-2 पाऊस झाले की धुवून स्वच्छ जाईल ना, तेव्हा छान वाटेल. हे बघा इथं कुंड्या होत्या ना, त्या सगळ्या उचलून तिकडल्या बाजूला नेऊन. आजचा व्हिडिओ हा छोटासा छानसा शेअर करते तुमच्यासोबत. आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघू जर पुरणपोळीचा स्वयंपाकाचा शूट झाला संध्याकाळचा तर शेअर करेन. कारण आत्ताचा स्वयंपाक नंतरचा स्वयंपाक असं भरपूर होतं आहे ते, त्यामुळं कंटाळा आल्यासारखं होते. वातावरणही तसंच झालेलं आहे. सण आज पंचमीचा आहे पण असं का माहिती वाटेनाच मला सण असल्यासारखं. चला नंतर भेटते छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.